मला काय आठवतच नाही. नाही आता चुकला असं तर बघू त्याला बॉम्बला घरी जाऊन. कुठं घरी तुमच्या बॉम्बला इथं बोंबलू नका. कुठं नाही का? नको तेव्हा आवाजाचा विचार केला म्हणाल प्रकार देवा काय पुढल्या बाजूला कसा प्रकार मात्र घडला साई वनाच्या ढय्याने. सण असणारा शिमग्याचा अख्ख्या गावात शिमग्याचा सण होता नाही का देवा. अख्ख्या गावानं असणारी होळी पेटवली आणि तेव्हा एकच कमळू धनगर होता नाही का. त्याचा वाडा गावाच्या गावंदराला बसलेला होता. नाही का देवा. पण पहिला शिमगा कसला होता. रातभर होळी पेटवायची जागवायची. चपल्या घालून का कशी चेपण्या साईडला ठेवून बाबा घरी का कुठे चौकात. आता किती जण होळी बशी चपले बिन चपल्याचे येते तेवढं सांगा. अहो निवड आवाज जात नाही किती होळी कशाला बघायचं. चपल्यानं होय आणि शंकर सारख्याला चप्पल काढ म्हण त्याला का म्हणतो शिल्पर आहे चमडा आहे होय ती. हो शिल्पर आहे पण चप्पलच ना. जेव्हा फक्त आपण चालवलंय म्हणून चालवलं पण खऱ्यातलं आपण काय चालवलं नाही. कसं आहे आणि आपण खऱ्यातलं चालवलं नाही म्हणून काय झालं बाबा. पहिली 135 140 जगत होती. आता या गावातला काय माहिती एखादा 140 वर्ष होता का नव्हता. असणार की पण आमच्याकडे होता 100%. हा ब्रेड खाल्ला सोड. माणसं तीच का बदली झाली. माणूसच ना दुसरं नाही ना काय. आता पहिले 135 वर्ष जगून आता 50 जाऊन देणार तर हेच कारण काय. अहो आता युरिया टाकतया. मका वाढ नका औषध मारतया. त्याचं कारण काय माहितीये का. कसं आहे गडी आमचा बसलाय का इथं. बसलं तर की आमच्या गावात सगळा बागायतदार मोठा बर आणि त्यांचा आजोबा बर. पळून पळून दमलं तर 2 पोती बाजरी होत नव्हती. आता आता ती एका वावरात 20 पोत आणि 25 काढत येत या. शेण- म्हणून 100चं 50 वर आले त्याला कारण दुसरं काहीच नाही. रमाचं नांदन भीमाच्या संसारी बाबाची पुर चांदन. 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 देवाचा संसारी बाबाची पुर चांदन. देवाचा संसारी बाबाची पुर चांदन. नांदन नांदन हे बाबाईचं नांदन. नांदन नांदन हे बाबाईचं नांदन. देवाच्या संसारी बाबाची पुर चांदन. देवाच्या संसारी बाबाची पुर चांदन. अरे देवाच्या संसारी बाबाची पुर चांदन. देवाच्या संसारी बाबाची पुर चांदन. कसं कसं आहे
गावची गाव असणारी होळी पेटवली. होळीला असणारा निवड दावला नाही का? आणि पहिलं मेंढक्याचं काय होतं माहितीये का? कसं आहे? काठी टाकली तर जेवाय लागतो या, जेवाय पाहिजे होतं नाही का? पहिलं. आताच नाही ते जेवत. पहिलं काठी टाकली का मेंढका जेवाय बसलाच पाहिजे. आणि बसतच होता तसा असणारा माझा कमळू शिंदा जेवला. आणि गाव जेवायच्या आधी त्या होळीच्या जवळ आला. तेव्हा असणाऱ्या होळीच्या जवळ एक बार कसं बाळ मात्र लागलं होतं इथे आम्ही त्या देवाला असणारी करणी केली. लहानसा बाळ त्या धुळीत असणारा होळीच्या कडेला ठेवला आणि घोळा देऊन निघून गेला. अव तेव्हा तर बाळ रडलेलं कुणाला? माझ्या कमळू शिंद्याला मात्र बाळ लागलं होतं बाबाई ते मेलेला. अरे रडल्याचा गावात रडण्याचा आवाज, रडण्याचा आवाज गावात, रडण्याचा आवाज. कमळू माझ्या चिंध्यानं ग चिंध्यानं, कमळू माझ्या चिंध्यानं, कमळू माझ्या चिंध्यानं ग चिंध्यानं, कमळू माझ्या चिंध्यानं. धावत बघायला पळत, धावत बघायला पळत. धावत बघायला पळत, धावत बघायला पळत. बाळाच्या जवळ, बाळाच्या जवळ, बाळाच्या जवळ, बाळाच्या जवळ. जवळ बाबा जाऊन, जवळ बाबा जाऊन, जवळ बाबा जाऊन, जवळ बाबा जाऊन. बाळ घेतला उचलून, बाळ घेतला उचलून. निगुणच या गेलाया, अरे निगुणच या गेलाया. इतिहाच्या या जवाला, इतिहाच्या या तोंडाला. अरे इतिहाच्या या तोंडाला, इतिहाच्या या तोंडाला. जेवला नाही का? घोंगड खांद्यावर काठी हातात निघून मात्र होळीच्या जवळच्या बाजूला गेला पहिला. आणि जेव्हा जवळ त्या बाजूला गेला तेव्हा रडलेला आवाज माझ्या कमळूच्या कानावर आला. कमळू शिंदे मात्र पळत आहोत मात्र त्या बाळाच्या जवळच्या बाजूला गेला त्या वेळेला. असणार बाळ मात्र चढला घेतला पहिला. निघून इशीच्या तोंडाला ढेरजवर जाऊन उभा राहिला. लागला होता बोलायला माणसाला, ही बाळ मात्र कोणाचा असेल त्याने घेऊन जावं होते मेलेला. वळीच्या कडेला टाकून गेला, कोणाचा चल त्यानं घेऊन जावा. गावातली माणसं कोण तयार होईना त्या, कुणाचं नव्हतंच तर तयार व्हायला कोणी येडाया नाही का देवा. आणि म्हणून माझ्या कमळू शिंद्याने मात्र तीच बाळ मात्र आपल्या घर वाड्याला घेऊन गेला असायला. आणि आपल्या कोणच घेना म्हणलाय, कोणाचं बाळ आहे कोण घेना. तेव्हा कमळू शिंद्यानं अंतरात जाणलं म्हणलाय, देवानं काहीतरी करामत केली आहे बाबा. असणार बाळ घेतलं आणि आपल्या वाड्यावर गेला. नाही का? आपल्या वाड्यावर कोण होत, त्याला नावच नव्हतं का? लहूबाई गरज मात्र त्या वाड्याला साईल. कमळू शिंदा लागला होता आपल्या राणीला सांगाईल.
असणार बाळ मात्र कडला घ्या तेव्हा त्या लहूबाईला राग आला. कसं आहे राजबा हिताता सास मला वाटतंय नसलेल्या सगळ्या सुनाच असलेल्या सासवा बी आहेत त्या सुना बी आहेत त्या म्हणजे दोन्ही घ्यायच्या का होय दोघीच बी सांगा एकीच सांगू नका मार खायला लागल का होय तेव्हा सासूचं बी सांगा आणि सुनेचं बी सांगा. राजबा कसं आहे आधी सासूच सांगतो म्हणजे सुनाला राग यायचा नाही. आणि पुण्या सुनच सांगितल्यावर सासूला राग याचा नाही. बरोबर आहे बाबा नाहीतर एखादी उठेल आणि दगाड भीत ढिगभर राहायचं. हायत की तेव्हा सासवाला माझी विनंती आहे. कशी सून दिसली आट्या फिरते त्या मस्तकाच्या चंचल असलेलं फिरत आपल्याकडे तुमच्याकडच्या सांगतो बाबा इथलं सांगू नका. सून दिसली आट्या फिरते त्या मस्तकाच्या बाबा सासूच्या आणि लेक आली का हसते या सून दिसली का शिर उभी राहती या आणि लेक आलेली दिसली गाडी पळत जाती या गळ्यात मिठी मारती या माझी बाया आली बाया नांदून नांदून आली नाही होय. मला कळलं नव्हतं. तेव्हा आता ह्यांना मला विचारायचं आहे कसं जी तुमच्या घरात सून येती बर ती 7 महिन्याची असते का किती 7च महिन्याची असेल आणि लेख 9 महिन्याची म्हणून तिची माया असते नाही का खरंय बाबा तुझ्यासारख्याला गुरु करून घ्यावा. आता असं कुठं झालंय का कसं सून 7 महिन्याची लेख 9 महिन्याची कुठं झालंय का. मग आट्या का फिरते त्या बाबा आता त्यांना विचार का मी सासू आहे मला विचारतो मग सांगतोय का सांगतो सासवास विचार की का फिरते त्या. आता ते मनातले मनात हसते त्या पण आता नेमकं काय म्हणावं. बर राग भीतूया पण सुनता राग येतो कशामुळं कसा आणि लिखीचा माया करावी वाटते कशामुळं. कशी सांग तू माझ्या बसलेल्या मला अजून सांगा बाबा नाही सकाळ सांगतो की. नको बाबा तुम्हाला बी शिळ पाक गावल काहीतरी काय नाही नका बाई. तेव्हा कसं आहे तुमचा जर लिओक नसता तर तुमची सून आली असती का सून तुमच्या घरी आली असते का. मग कशासाठी तुझं करता नाही का आणि म्हणूनच काळ आपला पलटी होत चालला. आला अटॅक झाला अमक झाला प्यारलेस हे कारण आहे. म्हणून तुकारामानं सांगितलं होतं तू जाय तुझ्यापाशी तू जागा चुकलाशी म्हणून तुम्ही जागा चुका विसरू नका. मी आज तुम्हाला धुळोबाच्या समोर सांगतो जर तुमचा लेख नसता तर ती आईबाप तुमच्या दारात आली नसती. अख्ख्या जगाचं सांगतोय निदान तुम्ही बसलाय म्हणून सांगत नाही सगळ्या जगात सांगतोय. अरे जेवढीच माया तुम्ही लेकीव लावता तेवढीच माया सुनाव लावा. मग सून काय करेल तुम्हाला पहिल्या कोंबड्याला तुम्हाला च्या दिल्याशिवाय राहणार नाही. अरे बाबा कोंबड कळून वरडायला लागले तेव्हा द्यावा तुम्हाला वराडलं तेव्हा सून जागी होणार. आता माझ्या सासूला च्या दिला पाहिजे. आखरण सासू माझी आईला जेवढी माया देत नाही तेवढी माया माझी सासू देती. आणि सुनालाही सांगतो तुम्ही जरी ह्या घरीची सून असला तर तुमच्या घरीची आईची सुद्धा सून तिथं हाया असणारच आहे. बरोबर आहे की तुम्ही जी ह्या घरी कर्म कराल तू तुमच्या घरी कसं परमेश्वर तिथं केल्याशिवाय कधी राहणार नाही. पुन्हा ध्यानात ठेवा.
बर अरे जेवढी चुना आईला माया लावते तेवढी सासूला लावा. सासू हसणारच की बाबा. जेवढी माया तुम्ही तुमच्या आईला लावतीस तेवढी सासूला लावली तर तुम्हाला आयुष्यात चुली मोर सासू जाऊन देणार नाही. अहो जाऊ देणारच नाही बाहेर राहू दे मी करते स्वयंपाक. कारण ती म्हण आहे कशी सुनाने एकच गोष्ट ध्यानात ठेवायची. कशी जर 4 पाहुणे घरी आली हा नुसतंच म्हणायचं. काय म्हणायचं? कसं आमची सासूबाई फारभर सुद्धा बसत नाही, त्यांना कामाशिवाय जमतच नाही करमतच नाही. सासूला हलती एवढे जर सासूला म्हणले तर आयुष्यात तुम्हाला सासू चपाती लाटून सोनाला देणार नाही. टीव्हीच्या पुढनं फक्त सासूला मोठी फणा द्यायचा एवढंच काम करा. हा कधीच काळ होणार नाही. तेव्हा मात्र त्या वेळेला कमळू शिंदा गेला आणि त्या बायकोला म्हणला काही लग्न होता बोल आता असणार ही मूल कोणाच असू दे मांडीव की पण ती बी खोडील होती. म्हणली नाही कोणाचं आणलं कुठून पडलेलं घेऊन आलाय नाही का देवा मी कदापि घेणार नाही. नाना करण असणारा कमळू शिंदा त्या लहूबाईला इनवून जमला पण ती कशीच कबूल व्हायना. काय का देवा राग आला माझ्या कमळू शिंद्याला. माझ्या कमळू शिंद्याने काही केलं असाई ना 9 पेरणाची काठी काढली आणि मार जोडला. आता चालतोय का तसा मार? आता मागलेच नाही चेर की तसं चालतं का बाबा? काय माहिती नाही का? बर बर गुमक्याला इतरा. आता डोहल्याला इतरायसारखं नाही. ठेवा ज्या लहूबाई गर्दीला 9 पेरणाच्या काठीनं मार जोडला आता ती एक कानपाड घेऊ शकत नाही. कशी घेते बोलू शकत नाही. ते का? कारण 1500 खात्या येतात बाबा त्यांच्या. लाडका भाऊ आहे 2-2 आता 3रा गेला. त्या भावाचं 1500 त्याच्यामुळे ह्यांचा त्यागार वाढला. काय लगेच चाललीच मग भावाला सांगायला. केवायसी केली का त्यांनी? आता ती राहिली वेळा गेली मागच. आता त्या 1500चं बी काय होते कोणा ठाऊ. झाला तर पडल बंधन. ठेवा पण तेवढ्यात तरी माती बांबावल्या होत्या. त्याच म्हण आहे 3 भाऊ झालं आणि 500 खात्यावर आलं. माझं भाऊ 3 झालं आणि तिघात मिळून 500 1500 खात्यावर आलं. असं आता थोड्या दिवसात शेतकऱ्याला इकायला वनात म्हणजे बरं. आता आलायच काळ तो तर. काळच आलाय. पहिले 5 एकराच्या वरचं होतं आता 3 एकरावर येईल आता वाटतंय. 3 एकर आले. 2 एकर राहिलेलं ह्यांचं. असं होणार काय दिवसात तेव्हाच कळेल आपण कुठं चाललोया. त्यावर कधी कळणार नाही. आणि म्हणून करतात त्या वेळेला काय झाला सहीला? अरे मारतीला स्वसन स्वसनाव. अरे मारतीला स्वसन स्वसनाव. अरे मारतीला स्वसन स्वसनाव. अरे मारतीला स्वसन स्वसनाव. आता लहूबाई गरज लहूबाई गरज. अरे लहूबाई गरज लहूबाई गरज. अरे बोला यायला लागल्या जागा यायला लागल्या. अरे बोला यायला लागल्या जागा यायला लागल्या. तेव्हा शंकरा हो मनात असणारा विचार केला. आणि कसा विचार केला सहीला?
मार जेव्हा सोसना जसा मार सोसना अशी मात्र लागली होती बोलायला. असू द्या म्हणली मी बाळ मांडीव घेते पण आता मारू नका. मी सांभाळती याला कसा तरी. आणि म्हणून करतात ती धुळीतलं बाळ माझ्या लहूबाई तिनं मांडीव घेतला सईला. आणि जसं का मांडीवरती घेतला असायला तेवढ्या मात्र वेळेला देवा प्रकार कोणता घडला असायला. शंकरा हो. पहिला गोंगड्यानं पालवला तर तरी पाऊस येत होता. पाऊस येत होता. आता गोंगड नव तुम्ही ओरडून जरी दमला तरी पाऊस येत नाही. येत नाही कारण आपल्या बुद्ध्यात भ्रष्ट झाली. नीती संपली. नीतिमत्ता बदलली. बदलली आणि म्हणून करता माझ्या कमळ चिंध्यानं काय केला सईला. आता जोडलं सूर्य देवाला बाळ दिलं माझ्या पोटाला. असं पण पाजायचं काय ह्याला म्हणणं करता कोड्या पडायला सईला. आणि म्हणून करता काय झालं होतं त्या वेळेला. अरे नाचू कितीन कमर लचकल्या. अरे नाचू कितीन कमर लचकल्या. अरे नाचू कितीन कमर लचकल्या. अरे जाता जाता जुडवीत तकली अव जाता जाता जुडवीत तकली. बाय बाय नाचू कितीन कमरला सकल्या. नाचू कितीन कमरला सकल्या. तुम्हाला बसले माझ्या सभाला. अरे का सांगे तुम्हाला बसले माझ्या सभेला. पान फुटलं बाईला लढवू बाई गळतीला. अरे लढवू बाई गळतीला. लढवू बाई गळतीला. अरे तान बाळ बघावा तान बाळ बाळावा. दूध लागला पियाला वय. दूध लागला पियाला वय. दूध लागला पियाला वय. दूध लागला पियाला वय. काही सांगावं तुम्हाला वय. काही सांगावं तुम्हाला वय. आता कमळू माझ्या चिंध्यानं गा चिंध्यानं. कमळू माझ्या चिंध्यानं माझ्या चिंध्यानं गा चिंध्यानं. कमळू माझ्या चिंध्यानं. बाळाला झोका देती पाळण्याला हलत डुलत. धनगरानं राखली मिली कुळड्यानं बाजली पिंडीनं. बाळाचा पाळणा रंगीत संगीत. बाळाला झोका देती पाळण्याला हलत डुलत. कुंभारानं केली विट कवण्यानं
लावणी निटने बाळाचा पाळणा रंगीत संगीत बाळाला झोका देती पाळण्याला हलत डुलत कुंभारानं केली विट गवंड्यानं लावणी निटने बाळाचा पाळणा रंगीत संगीत बाळाला झोका देती पाळण्याला हलत डुलत अवघी सडन केली पार रण लावणी धार बाळाचा पाळणा रंगीत संगीत बाळाला झोका देती पाळण्याला हलत डुलत अवघी सडन केली पार नवरानं लावली धारण बाळाचा पाळणा रंगीत संगीत बाळाला झोका देती पाळण्याला हलत डुलत आता सुंबरानं मांडल मांडल व आणि सुंबरानं मांडल मांडल व माझ्या वाटेल वाटेल व कथा सुटल्या जाग्याला जाग्याला व आनंद या आनंद वाटेल व आनंद या आनंद वाटेल व ते काय बाबा येडा आहे. अरे नको नको मनात गुंतू माय जाळी काळ आला जवळी देवागडचा वया अरे काळाची उडी देवा पडली देवा सोडविना तुला देवा माय बाप बंधू तुला पाठीची बहीण शेजाची काली नका दूर राय सोडवीन राजा तुला देशाचा चौधरी आणि कस सोयीरता भल भल सोयीरचा दाजी देता संपत्तीचा द्वाब निर्वाणीला एक देवा पांडुरंग द्राक्षीचा येल देवा लिंबावर गेला कडूचा झाला देवा संगती मिळे आता तुंबयरान मांडला तुंबयरान मांडला तुंबयरान मुंडाला तुंबयरान कुणाला का सांगी तुम्हाला बसल्या माझ्या सभाला पाचव्या दिवसाला पाचवी याची अरे 12व्या दिवसाला 12 या गाताला अरे कोण बल कुणाला कमळू माझ्या शिंद्याला काही ठेवावं नाव काही ठेवावं हका लागला लागल मारही नव हका लागला लागल मारही नव अरे कमळ माझा माझा कमळू
माझा या चिंजावय भोळ्या माझ्या देवाला रे भोळ्या माझ्या देवाला अरे भोळा याला लागला ग सांग याला लागला हो राजबा कसा आहे निधीच्या नियमात असणाऱ्या 5वीला 5वी केली 12वीला 1200 घातला असायला नाव काय ठेवायचं कोड पडला हाक मारली माझ्या भोळ्या देवाला भोळ्या देवाला हाक लागला होता माझा कमळू शिंदा मारायची गेला नाही पण हाक मारलेल्या हकला देव बर पाकला येत होता नाही का आता कधी सुद्धा येणार नाही बाबा आणि म्हणून त्याच आकाशवाणी भोळा देव झाला आणि त्या कमळ शिंद्याला जवळ येऊन सांगितलं बाबा याचं नाव धुळीत असणारा तुला घावला धुळीत मात्र घावला साईला त्याचं मात्र धूप नावाचं ठेवावं ते लिहिलं नाही अर्थ झाला माझ्या कमळ शिंद्याला आणि 13व्या दिवशी मात्र त्याचं नाव मात्र धूप म्हणून असं ठेवलं असायला तारा दिला माझा गुणी आलं अरे खटावर तालुका चलदार तारा दिला माझा गुणी खटाव तालुका चलदार मान मध्ये 100 फुटापासून खटावत आलो आवता तारा जिला माझा गुणी आलं नाही वडी तालुका चलदार तालुक्याच्या बाजूला अवतार अव जाऊ कशी कशी मी नांदाईला 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 अव जाऊ कशी कशी मी नांदाईला 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 अव चप्पल ठेवली सांदाईला अव बातमी घातलाई नांदाईला अव जाऊ कशी कशी मी नांदाईला 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 अव जाऊ कशी कशी मी नांदाईला 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 अव तालुक्याच्या बाजूला अव तालुक्याच्या बाजूला अव पांढरवाडी या गावाला पांढरवाडी या गावाला अरे धूळ ताना बाळावा आता धूळ ताना बाळावा अरे कंबळ हुंच्या वाड्याला ग कंबळ हुंच्या वाड्याला तेव्हा कसं असणारा 5वीला 5वी 12वीला 12वी बर 13वीला असणारा
नाव मात्र त्याचं ठेवलं असायला धोळा असं नाव ठेवलं असायला. होय. असणारा कमळूच्या वाड्याला लहानाचा मोठा लागला होता भैयाला. धोळा वाढायला लागला होय. आणि वाढत असणारा बाळ मात्र दिवसान दिवस बर तेव्हा शाळेचं लई याड नव्हतं. मेंढराच होतो. मेंढर राखली का बाळ झालं. बर आणि मेंढर राखण्याच्याच नादात कसे समाज माझा पोहळा राहिला बोहळाही राहिला आणि माग बी राहिला. नाही का. समाज बी लय खुडीच आहे. कसा बघ एखादा तुकड्याच्या मागे जाणारा दादा का तू समाज हो समाज का मला वाटलं तुमचं सांगताय. तुकडा टाकला का गप झाला. गप झाला. त्याच्यामुळं ज्या टायमाला ओरडत होता त्या टायमाला जर गेला असता तर समाज मोहरे गेला असता. गेला असता. खरं आहे का नाही? आता महादेव जाण करता काळ आला गोपीचंद पडळकर आला आला तरी पण मागच राहिला. पण समाज मागच राहिला. आता समाजाला तरी का म्हणायचं या. शरद पवार वरडून दमला. महादेव जानकरला माडात उभा राहा खासदार होशील. तुकडा टाकला का त्यातनं बी फुटला. आज इथं उद्या तिथं. चालकच चालला नाही. आता चालक राजबान तुम्हीच व्हा. आम्ही आहे की ठेवा कसा प्रखर मात्र घडला असाही नाही. आचणार माझा बाळ धोबाच्या कमळूच्या वाड्यात लागलं वाढायला. वाढता वाढता बाळ मात्र लग्नाच्या वयाला आला साहित्य मिळालं नाही. पहिलं लग्नात पाळव्यात गवत होत राजबा. बर आता का होईना की बाबा. आता बी होती कराय गेल्यावर काय. आताच्या लग्नाचा विषयच काढू न ग बाबा. कसा आहे आता चांगल्याला भेटला त्या टेम्पोन पडायला गेले त्या. ते कोणी सांगितलं होतं. इंदुलीकर महाराजांनी. टेम्पोन पडणार आहे ती. पडली तीच की राहिली ते होय. आता प्रत्येक गावात धाईस तर शिल्लक आहे ती. इकडं कोण आणता पण आमच्याकडे धाई शिल्लक आहे ती. इकडं कोण आणता कसं आहे. पण कसं हसते ती म्हणल्या हायती आहे ती नाही का. हा मग आहे बघा. चांगला एक आहे. हाती सत्ता आहे. बरोबर आहे. पांढरवाडीत एक हाती सत्ता आहे. चांगला आहे बाबा. सांगाय आपल्याला प्रत्येक जागेवर चांगलं झालं. पांढरवाडीत फक्त एक हाती सत्ता आहे. इकित आहे. ठेवा कसं आहे आवाज आता विचार केला मनाला. माझा बाळ मात्र लग्नाच्या वयाला आला साईला विचार मात्र पडला असाय माझ्या कमळू शिंद्यानं. जेव्हा असणार बाळ 5 वर्षाचं झालं तेव्हा असणार त्या कमळू दादा काही लग्न होता मुवा नाही ना. घरी बसून तर काय करतोय. आता मलाही पटत नाही. पण ज्यांनी जुन्यानं बघितले त्याला कोण आणताव. त्याची म्हण आहे कमळूच्या मेंढ्या 350 तान्या 350 जाण्या. बाकडाची गमती नाही. आणि शेळ्या केतो त्याचं माप नाही. त्यानं राखली होती कशी हीच मलाच कळना. नाही का. बोकड शेळ्या 700 बाकडा निदान गमती नाही म्हणजे किती असलेल्या. कसं आहे माझा धुळदेव काय लागला बुवाला हिला. काही लग्न होतं आपल्या बापाला सांगायला. अरे बाळू मामा तुझ्या भांडार पिवळा माझ्या माझ्यामध्ये कोट केला आहे. शायर आहे मी साधा बोला सोराच चालू दे माझा गळा. देवा तुझा भांडार पिवळा परत शायर आहे मी साधा बोला सोरात चालू दे माझा गळा.
गिरी 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 बिजली गिरिया अरे गिरी 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 बिजली गिरिया बिजली गिरी व बिजली गिरिया अरे बाबूजी जरा धीरी चलो लोभी खरी व लोभी खरी बोलायला लागला अरे सांगायला लागला अरे आपल्या बापाला कमळू माझ्या शिंद्याला आपल्या बापाला कमळू माझ्या शिंद्याला आता पासारीला यावई तुया पासारीला तुया पासारीला तुया वही तुया पासारीला तुया अरे पासारीला तुया वही तुया पासारीला तुया पासारीला तुया वही तुया पासारीला तुया आता कमळ माझ्या चिंध्यावर हरकला जीवाला अरे कमळ माझ्या चिंध्याला हरसला मवाला ठेवा राजबा कसं आहे हसणारा 5 वर्षाचं बाळ म्हणलं दादा बर मी घरी बसून तरी काय करतोया मी तुमच्या संग मेंढर राखायचो या पासारेला येतोय तेव्हा हरस झाला म्हणला ठीक आहे मला बर निदान मुहूर्त माघारी हाणलं तरी मला समाधान आहे नाही का म्हणून माझा असणारा देव धुळाबा आपल्या बापा संग लागला होता मेंढर राखायच्या वेळेला देव असणारा धुळोबा लिंगायत आहे लिंगायत नाही का पण धनुगर कुळात जन्म घेतला सैला अवतार देवाने धनुगर कुळात घेतलं त्याचं कारणच असतो तुम्हाला सांगितलं पाहिजे बसलेलं सबन प्रत्येक देवानं अवतार धनुगर कुळात का घेतलं बर तर जेवढा धनुगर इमाने तेवढी जात कुठली इमानी नाही नाही का धनुगरासारखा भोळा बर कोणाला वर येणार नाही कोणाला ठोका टाकला तरी भाऊ म्हणणार दादा म्हणणार नाही का पुन्हा लावत नाही पुन्हा चारत नाही पण कधी पहिलं होतं आता नाही. आता सुद्धा सदासजी मेंढका कुणाच्या अंगावर जाऊ शकत नाही मजीत ना काहीतरी कारण आहे त्याला आणि म्हणून करीतात त्या वेळेला प्रकार मात्र कसा घडला सही नाही झाले कस कसं आहे आता बसून डुलके यायला लागले ते कोणाला आपल्याला बसून डुलक्या खायला लागली माणसं म्हणजे वेळ झालाय असं वाटतंय इकडे काहीतरी भांगलानाचं काम चालू असेल आता का भांगाल इकडं ढेकळ भांगाल तेव्हा कसं आहे आवाजाचा विचार केला मनाला नाचणारा माझा देव धुळा पाचारी लागला करायला आपल्या बापा संघ लागला होता मेंढरा काही ते वेळेला दिवसाला दिवस लवटा येईल आणि 12 वर्षात वय आलं तेव्हा कोड पडलं कुणाला माझ्या कमळ शिंद्याला कोड पडला सैला मुलगा मात्र लग्नाच्या वयाला आला सैला जगात मुलगा असून मुलगी लग्नाला आली का आई वडिलाला
टेन्शन येत या येते या बर आता तर लई या लागले या तेव्हा कसं आहे आता जो हुशार पोरगा आहे बर तेच कलम करतोय नाहीतर मग हायत असं कोणा सर अलग निरंजन ठेवा कसं आहे बाबा आवाजाचा विचार केला मनाला नवरा बायकोचं भाषण चालू होतं त्यात मला काही लागली होती एकामेकाला सांगाई नाही बाळ आपल्या लग्नाला आला तैला लग्न मात्र त्याचं वयात केलं पाहिजे ते वेळ नाही एवढं राजबा कुणाच्या कानाव गेला तैला माझ्या कमल शिंद्याच्या कानाव गेला साईला वाईट लागलं होतं माझ्या दुबाळाला बोलाई नाही आणि म्हणून करता अव खंडोबाची कारभारी नव अव झाली बाल धनगरी खंडोबाची कारभारी नव झाली बाल धनगरी खंडोबाची कारभारी सांगा याला लागलाव सांगा याला लागलाव सांगा याला लागलाव आपल्या बापालाव आपल्या बापालाव आपल्या बापालाव आपल्या बापालाव अरे बोलायला बघ काही लागला अरे सांगायला बघ काही लागला अरे दादा दादा बघ काही म्हणून दादा दादा बघ काही म्हणून कसं आहे वा दोघात बोललं झाला साई बाबा आणि चाललेलं माझ्या त्या धुळबानं ऐकला सैला नाही का दादा तुमचं बोलणं काय चाललं होतं तेव्हा हसणारा कमळू लागला सांगायला काही लागलं होतं बोलाही नाही बाळा तुझं वय झाला तैला आणि तू लग्नाला आलाय तुझं लग्न पाहिजे करायला नाही का देवा दादा जर माझं लग्न करायचं असलं तर मी साधी सुधी किंवा हिटली जवळची बायको करणार नाही कुठली कुणाची बायको करणार नाही बाबा जर तुम्ही माझे लग्न करणार असला आता फोंड माळव बघाची रथ फोंड माळव बघाची रथ अरे फोंड माळव बघाची रथ फोंड माळव बघाची रथ बघा तुझ्या माग मोडेव बघा तुझ्या अरे वाघ बोल राजाच्या राजाची व अरे वाघ बोल राजाची राजाची व अरे मुलगी पाहिजे करायला व अरे मुलगी पाहिजे करायला व अरे तेव्हा लग्न करणार व अरे तेव्हा लग्न करणार व
कसं आहे असणारा मनात विचार केला बर आणि धुळाई सामान्य नव्हता, साधा नव्हता. होय. त्याने अशी खुटी टाकली, कशी जर माझं लग्न करायचं ठरलं तर नवरी मात्र अशी मी तशी बघणार नाही. फोन माळ शिरत बर कोण शिरत राजा वाघमोड्याची असणारी मुलगी बाबा, तिथं मात्र मुलगी असायला, तिथं मात्र तुम्ही मुलगी बघायला जावं पाहिजे त्या वेळेला. वाईट वाटलं कमळू सिंधियाला. एवढ्या मोठ्या लोकांची मुलगी आपण बघायला जायचं कसं बाबा. राजाची मुलगी मिळेल कशी, पण फुलानं सांगितलं केली तर बायको तीच करणार आहे. तेव्हा वाईट वाटलं कमळू शिंद्याच्या पाणी खळगाव डोळ्याला आला तर मुलात ऐकाय पाहिजे, पण ऐकायचं कसं, मुलगी आपल्याला देईल कसा. बानुबाई माझी चंद्राची खोरे, अहो बानुबाई माझी चंद्राची खोरे, येडा केला व माझा देव मला रे, येडा केला व माझा देव मला रे. येडा केला व माझा देव मला रे, येडा केला व माझा देव मला रे. अमिताबाई माझी चंद्राची कोरे, अमिताबाई माझी चंद्राची कोरे, हिनं येडा केला व माझा धुणू देव, हिनं येडा केला व माझा धुणू देव. येडा केला व माझा धुणू देव, येडा केला व माझा धुणू देव. वाईट वाटलं माझ्या कमळूला, आणि कमळून मनात विचार केला नाही का, पण नाही जाई. माझ्या कमळू शिंद्यानं घोंगड खांद्यावर टाकलं, काठी हातात घेतली, निघून मात्र गेला साहेब फळबाई शिरसाला त्या वेळेला. राजाच्या वाड्याला गर्व येत्या तोंडाला, जाऊन मात्र उभा राहिला असायला. रामराम घातला होता राजाला त्या वेळेला. राजानं रामराम घातला होता, आणि ह्यानं भेदभेद रामराम घेतला होता. नाही का देवा, या म्हणला कमळू शिंदा हात गेलं, पण कसं कसं जीवाला धुकधुक करत गेलं होतं. नाही का देवा. राजानं बसायला बसकार टाकलं, पाणी दिलं, चहा झाला. बर आणि राजाने विचारलं कमळू का आला, सांगावं काही बोलावं, कोड पडलं माझ्या कमळूला. वाईट लागलं होतं वाटतं माझ्या कमळू शिंद्याला, काही सांगावं राजाला बोलावं त्या वेळेला. पुन्हा विचारलं भिलायच काय, काय आहे सांग तरी मला. तेव्हा माझ्या कमळून सांगितलं तुमची मुलगी माझ्या मुलाला देताल का. तेव्हा राजानं मनात विचार केला, मुलगी देणार, पण एक आठ्यू कशी हार म्हणून करता आव हरी हरी रामकृष्ण हरी, अरे पंढरीचा पांडुरंग विटेवर. हरी रामकृष्ण हरी, पंढरीचा पांडुरंग विटेवर. बोलायला लागल लागल, सांगायला लागल लागल. अरे राजा लागलं बोलायला बोलायला, अरे राजा लागलं सांगायला सांगायला. अरे
मुलगी नाही मिळणार अरे मुलगी नाही मिळणार अरे बार सोन्याचा तत्वन्याचा बार सोन्याचा बार सोन्याचा सोन्याचा बार सोन्याचा मुलगी लागल झोकायला मुलगी लागल झोकायला अरे वाईट वाटलं जीवाला ग पाणी आलं डोळ्याला अरे एवढ्या वेळा येईना एवढ्या वेळा येईना एवढ्या वेळा येईना एवढ्या वेळा येईना कमळू माझा चिन्या कमळू माझा चिन्या कमळू माझा चिन्या कमळू माझा चिन्या अरे उठून गेला बघा 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 तेव्हा कसे राजानं सांगितलं मुलगी देणार तुला पण मुलगी माझी भारोभार सोन्यात जोखाई लागेल बाबा आणि जोखली तरच मिळेल तुला नाही का तेव्हा कमळू शिंद्याला वाटलं माझ्या बायकोच्या गळ्यात फुटका मणी नाही का आणि ही भारोभार सोन्यात झोकायची कशी वाईट वाटलं आणि मोठ्या घरी येऊन माझा अपमान झाला म्हणून शिंद्याला पाणी डोळ्याला आलं नाही का देवा अनाथणारा माझा चिंदा निघून चालला त्याच बला पुढे प्रकार मात्र कसा घडला सईलाय आणि म्हणून करता अरे वाजवी तो पावा श्री हरी कृष्ण मुरारी अरे वाजवी तू काना श्री हरी कृष्ण मुरारी अव ईड झाली राधा व ऐकून बासरी 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 गेला कोण निघून गेला निघून अरे गेला कोण निघून गेला निघून अरे पलटण या गावाला व पलटण गावाला पलटण या गावाला व पलटण गावाला अरे पलटण या गावाला व पलटण गावाला पलटण या गावाला व पलटण गावाला अरे मेंढ्याच्या जवळ व मेंढ्याच्या जवळ अरे मेंढ्याच्या जवळ व मेंढ्याच्या जवळ अरे धुळा लागला बोलायला व लागला बोलायला अरे धुळा लागला सांगायला व लागला सांगायला लागला बोलायला व लागला बोलायला धुळा लागला सांगायला व लागला सांगायला अवधात काही झालं अवताई झालं या
अवधान काही झालं यावं दैवदान या अरे पाणी आलं डोळ्याला आलं डोळ्याला अरे पाणी आलं डोळ्याला आलं डोळ्याला अरे पाणी आलं डोळ्याला आलं डोळ्याला पाणी आलं डोळ्याला आलं डोळ्याला वाईट वाटी म्हणाला वाटी म्हणाला अरे वाईट वाटी म्हणाला वाटी म्हणाला अरे कमळू माझ्या शिंद्याला व कमळू शिंद्याला कमळू माझ्या शिंद्याला व कमळू शिंद्याला बोलायला बघ काही लागेला सांगायला बघ काही लागेला अरे बोलायला बघ काही लागेला सांगायला बघ काही लागेला अरे मिळू नका जीवाला काही झालं कमावा रडू नका दादावा रडू नका दादावा जाचणारा माझा कमळू त्या मेंढ्याच्या पासारीला गेलं आणि जेव्हा पासारीला गेलं तेव्हा कसं हसणाऱ्या धुळानं सांगितलं मात्र त्याच मला काही लागला होता बोल आपल्या बापाला ते गेलेल्या कामाचं काय झालं आणि एवढंच नाव काढलं राजबा माझा कमळ शिंदे लागला होता डोळ्याला पाणी आला साहित्य वेळेला धडा धडा लागलं रडाईला माझा मोठ्या घरी अपमान केला कमळ शिंदे लागला होता आपल्या बाळाला सांगायच्या वेळेला कळत मला लावलं तर मोठ्या घरी माझा अपमान केला तेव्हा दादा झाले काय सांगा कस तेव्हा असणार कमळून सांगितलं कसं आहे भारोभार सोन्यात नीता जर झोकली तरच द्यायची तुला नाही का देवा तेव्हा भिवू नका जीवाला बाळ लागलं होतं बापाला सांगाई नाही माझ्या हातची कला आहे आणि त्या कलेवर माझ्या सरळ देव धुळापानं काय केलं साहित्य मिळालं सरळ वटव्यात हात घातला आणि भंडाऱ्याची मूठ काढली राजबा नाही करेला आणि दत्तवीट मात्र ती भंडाऱ्याची मूठ मात्र कुठं टाकल्या साहित्य विटावर बघ काही टाकल्या अरे 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 विटा गेले सोन्याच्या